घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या या स्पर्धेचा विषय जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. थकून भागून यावं आणि एका झाडाखाली बसावं, झाडावरून विंचू यावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं, पळता पळता एका विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी मारावी, उडी मारता मारता एका फांदीला पकडावं आणि फांदीचं मोहोळ उठावं, मोहोळ उठल्यानंतर ना मधाचा एक गोडासा थेंब आमच्या होटांवरती पडावा, तो थेंब होटांवरती पडल्यानंतर आम्हाला जे सुख प्राप्त झालं आणि आम्हाला जो आनंद प्राप्त झाला तोच आनंद छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जन्मल्यानंतर या विश्वाला प्राप्त झाला. अन्नाच्या भुकेत विचारांची भूक येऊन मिसळली की क्रांतीची सुरुवात होते. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात, क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची राख रंगोळी होते. पण ज्यांचा क्रांतीत काहीच सहभाग नसतो त्या पुढच्या अनेक पिढ्या मात्र आनंदाने जगत असतात. मी कुमारी स्वराली विष्णू घाडगे, इयत्ता 11वीची विद्यार्थिनी. स्वराज्य ज्याच्या ध्यानात होतं आणि रयतेचं हित ज्याच्या श्वासात होतं अशा या महान योगी पुरुषाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते व तुमच्या समोर विषय मांडते. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिराच्या डफांनी, घोड्याच्या ताफांनी, तलवारीच्या खडखड्यांनी, ढगांच्या गडगडांनी, डोंगराच्या हिरव्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली ही पिढी आज जिथं उभा राहते तिथे चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची नवीन पिढी तुम्ही निर्माण करत आहात. हीच खरी आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण भारतात मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टाकून हिंदवी स्वराज्य प्राप्त केलं ते एकमेव थोर आदर्श श्रीमंत आणि या विश्वाचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. समर्थ रामदासांनी असे सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान होईल, मरा आणि स्वराज्य प्राप्त करा. हे विधान त्यांनी अनेक लोकांना सांगितले, परंतु ज्यांनी ते पूर्णपणे पार पाडले तो एकमेव थोर आणि आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवराय. दिल्लीपतीच्या नरकीचा खून करणारे राजे आजही आम्हाला देहरूपी दिसतात. महाराज रूपी वयाने कितीतरी लहान होते, परंतु त्यांच्या मनाची भरारी मात्र खूप मोठी होती. महाराज नेहमी आपल्या मावळ्याला म्हणायचे की रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नये, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातील एक पैसा देखील नुकसान होता कामा नये. पण जर आज आम्ही बघितलं तर तो शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतोय. अहो महाराज, ज्या शेतकऱ्याला तुम्ही सांगत होता ना की सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का, सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का आणि दुसऱ्यांच्या उंजळीनेच पाणी प्यावे का, तो शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी, त्या शेतकऱ्याला त्याचा सन्मान देण्यासाठी, त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे कल्याण सुभेदाराची सून ज्यावेळेस सैनिकांनी महाराजांसमोर उभी केली त्यावेळेस महाराज तिला पाहून म्हणतात की अशी चामूची आई असती सुंदर रूपवती तर आम्ही सुंदर झालो असतो व त्याला छत्रपती, तर आम्ही सुंदर झालो असतो व त्याला छत्रपती. अरे कुठे ते परस्त्रिया बहिणी माया या जगद्गुरु तुकाराम महाराजांची युक्तीप्रमाणे परस्त्रीला सुद्धा आपल्या बहिणीची, आपल्या आईची उपमा देणारे राजे आणि कुठेही आजची तरुण पिढी. आम्ही जर आजच्या तरुण पिढीकडे बघितलं तर हे स्त्रियांचा सोडा पण अवघ्या 10-15 वर्षाच्या मुलींचा देखील आदर करत नाही. अरे 10 वर्षाच्या चिमुकलीला खेळता खेळता नेतात, तिच्यावरती अत्याचार करतात, तिच्यावरती बलात्कार करतात. अरे या नराधमांचं एवढं धाडस होतच कुठून? अरे या नराधमांना शिक्षा करण्यासाठी, या नराधमांचे हात पाय कलम करण्यासाठी, यांच्याकडे लोट करण्यासाठी राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. जर आम्ही रस्त्याने चालत असताना एखाद्या गाडीवरती क्षत्रिय कुलावत राजा शिव छत्रपती असं वाक्य लिहिलेलं दिसलं तर मनाला खूप आनंद होतो. पण रात्री तीच गाडी एखाद्या बेहरबाच्या समोर उभी राहिलेली बघताच डोळ्यातून टपकन पाणी येतं. आजची ही तरुण पिढी सुद्धा व्यसनांच्या आहारी जात आहे. या तरुण पिढीला व्यसनाधीन करण्यासाठी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. नुकताच फेब्रुवारी महिना चालू झाला आणि का कुणास ठाऊक आजची ही तरुण पिढी या महिन्याची आतुरतेने वाट बघत असते. राहून सहज एखाद्याला विचारलं का हो तुम्ही या महिन्याची इतक्या आतुरतेने वाट का बघत असता, मनामध्ये विचार आला की समोरून उत्तर ऐकायला येईल की या महिन्यामध्ये माझ्या राजाचा जन्मदिवस असतो आणि हा दिवस आम्हाला सर्व समाजासोबत साजरा करायचा असतो, म्हणून आम्ही या महिन्याची इतक्या आतुरतेने वाट बघत असतो. पण समोरून एक वाक्य कानावरती पडलं की या महिन्यात तर व्हॅलेंटाईन डे असतो आणि हा डे आम्हाला आमच्या मित्रमैत्रिणींसोबत साजरा करायचा असतो. अरे 350 वर्षापूर्वी यासाठी, आपल्यासाठी, या समाजासाठी, या रायत्यासाठी, आजच्या या तरुण पिढीसाठी छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाची क्रूरता याच महिन्यामध्ये सहन करून गेले. अरे त्या विंचवाच्या लवलवता करणाऱ्या वेदना महाराज याच महिन्यामध्ये सोसत होते, सहन करत होते आणि आपण त्या महिन्यामध्ये वेगवेगळे डे साजरे करतो. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर मनाला खूप वाईट वाटतं.
आणि मनामध्ये फक्त एकच विचार येतो की खरंच महाराज आजही या समाजाला तुमची गरज आहे. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं, अंधारा फार झाला, आता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. अरे कधी कधी असं वाटतं जावं त्या रायगडावरती, अरे कधी कधी असं वाटतं जावं त्या सह्याद्रीच्या खुशीत आणि मोठ्याने फक्त एकच वाक्य बोलावं की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण राजे तुम्ही पुन्हा जन्माला या याचा नेमका अर्थ तरी काय हो? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या म्हणजेच आजही आम्हाला तुमची गरज आहे, आजही आम्हाला तुमच्या स्वराज्याची गरज आहे, आजही आम्हाला तुमच्या स्वाभिमानाची गरज आहे, आजही आम्हाला तुमच्या आदर्शाची गरज आहे आणि आजही आम्हाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. राजा तुम्ही पुन्हा जन्माला या आणि कारण आम्हाला ते स्वराज्य हवंय, आम्हाला तो आदर्श हवाय, आम्हाला ते नेतृत्व हवंय. राजा तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आम्हाला तो आदर्श द्या, आम्हाला ते नेतृत्व द्या, आम्हाला तो स्वाभिमान द्या आणि आम्हाला गर्वाने म्हणायला द्या की मी मराठा आहे आणि मी महाराष्ट्राचाच आहे. राजा तुम्ही पुन्हा जन्माला या आणि हा जो भरकटलेला समाज आहे ना, या समाजाने ह्या समाजाला तुमच्या नेतृत्वाखाली प्रेरित करा. राजा तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तुमच्या आदर्शाने या समाजाला प्रेरित करा. मी तुम्हाला एक छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श शासकांबद्दल एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगू शकते. एक मुलगी म्हणजे आपल्या आई वडिलांच्या कासाचा तुकडा असते, ते आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या मुलीला जपत असतात. अशाच एका मुलीला कॉलेजमधून येताना उशीर होतो. त्यावेळेस तिच्या आई बाबाचं चित्त कशातच लागत नाही. ते डोळ्यात तेल घालून आपल्या मुलीची वाट बघत असतात आणि इकडे ती मुलगी बस स्टँड वरती त्या गाडीची वाट बघत असते. वेळ खूप झालेला असतो, दिवस मावळ तिला आलेला असतो, आपल्या आई बाबांचं चित्त कशातच लागत नाही. तेवढ्यात एक तरुण मुलगा तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो की ताई मी तुला तुझ्या घरी सोडू का? ती मुलगी कोणताही विचार करत नाही, त्या गाडीवरती बसते. गाडी सुरू होते, गाडीचा वेग वाढतो, आई बाबाच्या काचाचे ठोके वाढतात. ती गाडी भर वेगाने तिच्या मुलीच्या घराच्या दारासमोर येऊन उभा राहते आणि ती मुलगी त्या गाडीवरून खाली उतरताच तो मुलगा तिला प्रश्न विचारतो की ताई मी तरुण आहे आणि तूही तरुण आहेस, मग तुला माझ्या गाडीवरती बसताना भीती नाही का उठली की मी तुला फसवेल आणि दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जाईल? त्यावरती मुलगी म्हणाले अरे बाबा मी तुझ्याकडे बघून या गाडीवरती बसते नाही तर मी तुझ्या गाडीवरचा माझ्या राजाचा फोटो बघितला आणि या गाडीवरती बसते. अरे जर तिथं माझ्या महाराजांचा फोटो असेल तर तिथं मुलींना सुरक्षित वाटत असेल तर तिथं जर राजे स्वतः जन्माला आले तर तिथं मुलींना किती सुरक्षितेची गरज आहे.